सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम। देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे। आजच्या मननासाठी स्तोत्र संहिता 103 अध्याय आणि 13 वचन आपण या ठिकाणी वाचूया। जसा बाप आपल्या मुलावर ममता करीतो तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यावर ममता करीतो। वाचलेलं वचन देव बाप आशीर्वादित करो। देवाचं वचन आपणास सांगत आहे की जसा आपला बाप आपला वडील आपल्या मुलावरती ममता करत आहे, प्रेम करत आहे, कारण त्याला जाणीव आहे की हे लेकरू माझा आहे, तसंच परमेश्वर देखील आमचा पिता, स्वर्गीय पिता, स्वर्गीय जिवंत देव म्हणत आहे की जे लोक माझं भय धरत आहेत, भीती बाळगत आहेत, आज्ञा पाळत आहेत आणि देवावरती प्रेम करत आहेत, अशा सर्व लोकांवरती देव प्रेम करत आहे, ममता करत आहे आणि ती ममता सदा सर्व काळ करत आहे। आणि म्हणून आपण देवावर विश्वास ठेवूया आणि जसा आपला बाप आपल्यावरती ममता करतो तसाच आमचा स्वर्गीय पिता देखील आमच्यावरती ममता करायला, प्रेम करायला सदा सर्व काळ तयार आहे। त्याचं भय बाळगूया आणि त्याचं गौरव आपण करत राहूया। देव तुम्हाला आशीर्वाद देव। यावेळेस आपण प्रार्थना करूया। पवित्र देवा, आजचं वचन ज्याने ऐकलं पाहिलं प्रभू, त्यांच्यावरती तुझा आशीर्वाद दे, सर्वांना चांगलं आरोग्य दे, सर्वांची काळजी घे, सर्वांचं येणं जाणं आशीर्वादित कर, सर्वांचं काम आशीर्वादित कर, त्यांच्या कामामध्ये तू त्यांना यश बरकत दे, त्यांची प्रगती, त्यांची उन्नती कर आणि त्यांच्याकडून तुझ्या नावाला तू अधिक धन्यवाद करून घे। विशेष आम्ही प्रार्थना विनंती करतो देवा, या सर्व विश्वासणाऱ्यांचं कुटुंबाचं तारण कर, त्यांच्या घरामध्ये मोठा चिन्ह चमत्कार कर, कारण त्यांनी तुझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे आणि परमेश्वर बाप्पा ते तुझ्यावरती विश्वास ठेवून आशा ठेवत आहेत, प्रार्थनेचं वाट पाहत आहेत, उत्तराची वाट पाहत आहेत, तर बाप्पा तू त्यांना स्वर्गातून उत्तर दे, त्यांच्या जीवनामध्ये मोठी साक्ष घडव आणि घडवलेली आहेस म्हणून देव बाप्पा आम्ही तुझं उपकार मानतो, आभार मानतो व देवा आम्ही तुझ्या नावाला कोटी कोटी धन्यवाद देतो। येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणून तो बाप्पा एक, आमेन। माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंत्या लिहून तुम्ही मला पाठवा। मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करेन, स्वर्गीय पिता तुम्हाला उत्तर देईल। त्याचबरोबर माझ्या चॅनलचं तुम्ही सदस्य व्हा, म्हणजे रोज तुम्हाला देवाचं वचन ऐकायला मिळेल, पाहायला मिळेल आणि ऐकण्याच्याद्वारे, पाहण्याच्याद्वारे तुम्ही रोज आणि रोज आशीर्वादित व्हाल। आमेन।